नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास. मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाही, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न आणि देवेंद्र फडणवीसांचं थेट उत्तर. पुण्यातील आमदारांना रविवारी सुट्टी असते म्हणून मोर्चात सहभागी नाही, सुरेश धस यांचं वक्तव्य. आणि साताऱ्यातील बाबाराजे केसरी बैलगाडी शर्यतीत बापूसाहेब भाडळे यांची बैलजोडी प्रथम. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजधानी दिल्लीत रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित 12,200 कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलंय. त्यानिमित्तानं रोहिणी इथं झालेल्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर आरोपी कुठेही गेले असतील, कोणीही मदत केली असली तरी त्यांच्यावर कारवाई सुरू आहे हे दिसतंय. मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाहीये. या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करू नये. सरपंचांची हत्या झाली आहे, त्या हत्येचं राजकारण होऊ नये, तर समाजात काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आणि आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी राज्यात मोर्चे काढले जात आहेत. बीड, बुलढाणा, परभणी नंतर आज पुणे शहरात मोर्चा काढण्यात आलाय. त्यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार टोलेबाजी केली. या मोर्चात पुण्यातील आमदार आले नाहीत, त्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली. त्यामुळे पुण्यातील आमदारांना रविवारी सुट्टी असते, त्यामुळे त्यांना मोर्चात येण्यास वेळ मिळाला नसेल असा टोला सुरेश धस यांनी लगावलाय. या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आमचा आवाज हळूहळू चढतो. माझा डायरेक्ट टॉप गिअर पडत नाही. माझा फर्स्ट, सेकंड, थर्ड. या ठिकाणी उपस्थित बजरंग बाप्पा, पुण्यातल्या आमदारांना मला वाटतं रविवारची सुट्टी असली म्हणून सवड मिळाली नसेल, त्यामुळे ते आले नसतील. त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आणि या ठिकाणी उपस्थित आदरणीय ज्योतिताई जगताप साहेब, नाही आता अनेक ठिकाणी फार सुंदर भाषण सेवा संघाच्या वतीनं झालं, संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी भाषण झालं आणि अनेक वक्ते शिंदे साहेबांच्या पार्टीचे, उद्धव साहेबांच्या पार्टीचे, त्याच्यानंतर पवार साहेबांच्या पार्टीचे, सर्वांचं माईक बदला, आवाज हे माईक वाले, अरे बाबा हे व्यावसायिकच आहे का आमच्याकडे गाव खात्यातला असतो तसा धरून आहोत. सोमनाथ सूर्यवंशी या BCom LLB ला पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये भेटी देण्याचा माझा मानस असून राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांची देखील मी माहिती घेणार आहे. हे सर्व प्रकल्प पुढील 6 महिन्यात कार्यान्वित करण्याचा माझा प्रयत्न राहील. काही ठिकाणी ठेकेदारांमुळे प्रकल्प रखडले आहेत, त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मंत्रिपदाचा पदभार घेतलेला आहे, तुम्ही आगामी काळात नेमकं कसं नियोजन असणार आहे पाणी पुरवठा? आणि मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर कालच मंत्रालयीन अधिकाऱ्यांची आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील, MS असतील, MD असतील यांच्यावर बैठक घेतली आणि आढावा महाराष्ट्राचा घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता जिल्हावाईज दौरे करण्याचा माझा मानस आहे. ज्या योजना सुरू आहेत त्या योजनांना ज्या ठिकाणी भेटी देण्याचा माझा मानस आहे. ज्या ठिकाणी योजना रखडलेल्या आहे त्यांची कारणं काय हे बघण्याचा माझा मानस आहे. मला तरी असं वाटतं की जवळपास या 6 महिन्याच्या आत 90% योजना पूर्ण कशा होतील याकरता माझा प्रयत्न असणार.
महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा अंडा घालून करत असतात. निश्चितपणाने तो प्रयत्न आमचा आहे, पण काही ठिकाणी आपण बघत असाल की कॉन्ट्रॅक्टरांच्या काही ठिकाणी हलगर्जीपणामुळे बऱ्याच ठिकाणी काही योजना थांबलेल्या आहेत. त्या योजना थांबल्या का, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का, त्यांना नोटिसा देण्यात आली का, त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलंय का, या सगळ्या गोष्टींचे आता चौकशी करण्याचं काम आता मी सुरू करतोय. सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे सुद्धा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असून त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी करत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे, सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली आहे. पाहिजे खरा जर बीडचा आका कोण असेल तर सुरेश धस आहे. सुरेश धसांनी सुद्धा काही मर्डर केलेत. पाठीमागं तिथं आदिवासी समाजाच्या माणसाची हत्या केलेली, काल परवाच गायकवाड नावाच्या माणसाची हत्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. ते सुरेश धसांच्या शेतामध्ये त्यांचे हत्यारं सापडले. मग सुरेश धसांची सुद्धा पुन्हा आता रिपीट चौकशी झाली पाहिजे. सुरेश धसांच्या सुद्धा मुसक्या आवळल्या पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांवर तुम्ही बोट दाखवता, स्वतः किती स्वच्छ आहात हे जर म्हणलं तर तो संदीप क्षीरसागरने एका सूक्ष्म ओबीसीच्या सुतार समाजाच्या नवगण राजुरी येथील घरावर ताबा करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ओबीसी म्हणून इकडं बाहेर बोलता आणि गरीब ओबीसींच्या घरांची ताबे घेऊन ओबीसींना घर बेघर करण्याचं काम जर करत असेल, यांच्याकडे सुद्धा गुंड पोचलेले आहेत. ह्या अशा लोकांच्या सुद्धा आता यांची गय केली नाही पाहिजे, यांच्यावर सुद्धा कारवाया झाल्या पाहिजेत असं माझं मत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी परभणी येथे मूक मोर्चात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंडे समर्थक शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड येथे आक्रमक झाले होते. त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देखील दिले. यावेळी समर्थक म्हणाले, परभणीच्या मोर्चात देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची भूमिका बाजूला ठेवून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. संविधानिक पदावरील व्यक्तीला अरेतुरेची भाषा बोलली जात असेल तर सर्वसाधारण आमच्यासारख्या लोकांच्या जीवाला धोका असल्याचं समर्थकांनी म्हटलंय. घरात घुसून मारू असं वक्तव्य केल्याने झोपडपट्टी कायदा अंतर्गत मनोज जरांगे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. दोन समाजामध्ये जो जातीय तेढ या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे. कालच्या परभणीच्या या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे साहेबांविषयी बेताल वक्तव्य केलं. ज्यावेळेस तुम्ही भारतीय संविधानामध्ये शपथ घेता की सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता, खरं तर सगळ्यात अगोदर सुरेश धस यांचा मी या ठिकाणी राजीनाम्याची या ठिकाणी आज मागणी करतो. कारण की ज्यावेळेस तुम्ही आमदार पदाची शपथ घेता तर आमदार पदाची शपथ घेत असताना तुम्हाला शपथ घ्यावी लागते की मी सर्व धर्माला, सर्व समूहाला सोबत घेऊन चालेल आणि त्यावेळेस तुम्ही त्या पदावरती बसता. परंतु एखाद्या संविधानिक पदावर असताना सुद्धा जे तुम्ही राजकीय दोषापोटी तुमची राजकीय चपाती या ठिकाणी भाजण्यासाठी आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील किंवा आदरणीय वाल्मिकांना असतील यांच्यावर कुठल्याही कायदेशीर, कुठल्याही संविधानिक किंवा कुठल्याही नियमात नसताना सुद्धा जे तुम्ही बेताल वक्तव्य केलं आहे त्यांच्यावर तात्काळ आपण गुन्हे दाखल करावेत, हीच या ठिकाणी आपल्याला आमची पोलीस स्टेशनला या ठिकाणी आमची मागणी आहे. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते.
सातारच्या वडूजमधील कर्मवीर नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत 5 बंद घरांसह एक अंगणवाडी फोडली. यामध्ये एका घरातील 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15,000 रुपयांची रोख रक्कम तर अन्य 4 बंद घरे फोडून चोरट्यांनी 20,000 रुपयांच्या इलेक्ट्रिक साहित्यासह 5,000 रुपयांची रोख रक्कमही चोरून नेली आहे. घटनेची नोंद करून वडूज पोलिसांनी तपास सुरू केलाय. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातून पळवण्यात आलेल्या बाळाचा तपास लागला असून हे बाळ सुखरूप त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. गेल्या 5 दिवसांपूर्वी जन्माला आलेलं बाळ पळवून नेल्याची घटना शासकीय रुग्णालयात घडली होती. सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास करून सपना मराठे या महिलेला ताब्यात घेतलंय. या महिलेला मूल होत नसल्या कारणाने बाळ पळवल्याची कबुली पंचवटी पोलीस ठाण्यात त्यांनी दिली आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या ससेवाडी फाट्यावर आज सकाळी कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झालाय. यात शेतकरी दूध विकून परत जात असता या झालेल्या भीषण अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. दुचाकी कंटेनर खाली जाऊन चुराडा झालाय. घटनास्थळी तात्काळ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आक्रमक झालेल्या मयतच्या नातेवाईकांनी कंटेनरवर दगडफेक केली. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. संबंधित चालकाला नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तात्काळ संबंधित चालकावर गुन्हा दाखल करा, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतलाय. वेळ झाली या बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. तुम्हाला यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक निवडून द्यावे लागतील असं आवाहन शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जालनेकरांना केलं. दुसऱ्या विचाराची महानगरपालिका आली तर आपल्याला आपल्या विचाराचा ठराव घेता येणार नाही. आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका असा सल्ला खोतकर यांनी जालन्यातील नागरिकांना दिलाय. जालना शहरातील संजय नगर भागात आज खोतकर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांना आता घबराट सुटली असून त्यांची उरलेली धडपड या महानगरपालिका निवडणुकीत बंद पाडणार आहे असा निशाणा आमदार अर्जुन खोतकर यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता साधलाय. ज्या समाजाने तुम्हाला दिलं त्या समाजाला तुम्ही अस्तींमधले साप म्हणता ही गंभीर बाब आहे असं खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्या अस्तींचा साप या वक्तव्यावर बोलताना म्हटलंय. की आता केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, खाली आमदार मी आहे आणि तुम्ही काय जर इतर पक्षाचा नगरसेवक निवडून दिला तर आपले काम होतील का? नाही होणार. त्यामुळं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस शिवसेनेचेच नगरसेवक तुम्हाला निवडून द्यावे लागतील. आता ही सर्व कामं करायची म्हणल्यानंतर महानगरपालिकेतून ठराव लागतील. आता आपल्या विचाराची नगरपालिका आली तर ठराव घ्यायला काही अडचण जाईल का? दुसऱ्या विचाराची महानगरपालिका आली तर तो ठराव आपल्याला मिळणार आहे का? नाही मिळणार. त्यामुळं आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका. काही लोकांची धडपड आहे, ज्यांचं पोट त्याच्यावर आहे, त्यांची धडपड आहे, त्यांचं आर्थिक स्तोत्र
नगरपालिका महानगरपालिका राहिलेली. त्यांचं पोट त्याच्यावर आहे, त्यांचा संपूर्ण कारभार त्याच्यावर आहे. त्यामुळे ते आता केविलवाना प्रयत्न करतात काहीतरी की महानगरपालिका हातामध्ये घेण्याच्या संदर्भातला वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळं मला असं वाटतं की आता त्यांना घबराट सुटलेली की त्यांची आता उरली सुरली जी काय धडपड त्यांची ती उरली सुरली धडपड सुद्धा या महानगरपालिकेमध्ये बंद पडणारी आहे. नंतर त्यांचा उत्पन्नाचा स्रोत, त्यांचा उत्पन्नाचा मार्ग हाच या ठिकाणी. त्यामुळे त्यांना आता फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, वैफल्य आलेलं आहे आणि वैफल्य येऊन ते आता काही या ठिकाणी बघायला लागलेले आहेत. म्हणजे खजरबाई उन्होंने कल बोली की फतवा कुछ भी नहीं कर रहा है. ते तुमच्या मुस्लिम समाजाला धरून होतं, आमच्या दलित बांधवाला धरून होतं की हे लोक अस्थिरमध्ये साप आहेत. म्हणजे इतक्या दिवस या लोकांनी ऐसान फरामच बोलला पडेल ऐसे लोक की एवढ्या दिवस त्यांना मदत केली आणि आत्ता फतव्यामुळं बदलले. आत्ता या ठिकाणी अशा पद्धतीने दलित मुस्लिमांनी मतदान केलं तर असं म्हणणं तर हे निश्चितपणे फार ऐशान फरामोसपणा या ठिकाणी होईल. ज्या समाजाने तुम्हाला दिलं त्या समाजाला तुम्ही अस्थिरमध्ये साप म्हणता तर ही तर फार गंभीर आणि चिंतनीय बाब आहे. आणि चिंतनेने नाही तर निश्चितपणे लोकांनी कायम लक्षात ठेवावी अशा प्रकारची बाब या ठिकाणी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता ही महानगरपालिका आपण सर्वांनी मिळून जर शिवसेनेच्या ताब्यात दिली तर जे जे काही शब्द आम्ही तुम्हाला दिलेले आहेत ते सर्व शब्द आम्ही खरे करून दाखवू. जालन्यात भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील 10 मंडळांमध्ये मंडळ अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असून भाजपा सदस्य होण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर मिस कॉल देत भाजपची सदस्यता नोंदणी करत आहेत. दरम्यान भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून जास्तीत जास्त संख्येने भाजपा सदस्य नोंदणी होणार असल्याचा विश्वास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी व्यक्त केला आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सदस्य नोंदणी अभियान आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आज जालना जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून जवळपास 10 मंडळ आहे. प्रत्येक मंडळामध्ये जसे की हा जो कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे हा मंडळ ढवळेश्वर मंडळाचा कार्यक्रम आहे. ढवळेश्वर मंडळ, कन्हैयानगर मंडळ, चमन मंडळ, चंदनजिरा मंडळ, रेल्वे स्टेशन, त्यानंतर अंबड चौफुली, बाजारपेठ, कसबा असे वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 10 मंडळ जालना शहरामध्ये आहे. आणि या 10 मंडळामध्ये प्रत्येक मंडळ अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचं सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज सकाळी 10 वाजेपासून या नोंदणी अभियानाला सुरुवात झालेली आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद आज आम्हाला सदस्य नोंदणी अभियानासाठी मिळतो आहे. प्रत्येक नागरिक बंधू भगिनी स्वतः येऊन या ठिकाणी मंडपमध्ये येतात आणि भारतीय जनता पार्टीचं सदस्य आम्हाला करून या अशा प्रकारची मागणी या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमचे नगरसेवक चंपलाल भैया भगत, धर्म भैया कापले, सिद्धिविनायकजी मुळे, स्नेहलजी जोशी, रोहित नलावडे आणि या ढवळेश्वर मंडळाचे योगेश नागरे पासून तर राजू जगतापपर्यंत या मंडळाचे प्रभारी आहे अमोल कारंजेकर यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं. अत्यंत चांगलं नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून जसे मी तुम्हाला सांगितलं ढवळेश्वर मंडळ आहे याच पद्धतीनं 10 मंडळामध्ये 10 पेक्षा जास्त मंडळ 10 पेक्षा अधिक ठिकाणी सुद्धा कार्यक्रम जालना शहरामध्ये सुरू आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आज 5 वाजेपर्यंत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी या ठिकाणी होईल. साताऱ्यातील लिंब ग्रामस्थांच्या वतीने या वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या बाबा राजे केसरी बैलगाडा शर्यतीत 450 बैलगाडा स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बापूसाहेब भाडळे आणि लक्षा ग्रुप यांच्या बैलगाड्यांमध्ये लक्षवेधी लढत होऊन भाडळे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या स्पर्धेला उपस्थिती लावली होती. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.